सिटी न्यूज वसा जनसेवेचा। देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतात ना, असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात दिसून आलाय। आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असेल असं शक्य नाही, पण असं घडलं आहे। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात 3 दिवसांपूर्वी एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली असता हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही 32 वर्षीय महिला असून तिला याआधी 2 अपत्य आहेत। निसर्गाने मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर फक्त महिलाच प्रजनन करू शकतात। मात्र आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झालेत। 9 महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखीन एक बाळ वाढत आहे। मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला फिटस इन फिटू असं म्हणतात। अर्भकामध्ये अर्भक असणं ही अशी घटना आहे, यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते। साधारणतः 5 लाख गर्भवती महिलांमध्ये अशी केस एखादी आढळते। मात्र त्या महिलेचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली आहे। आपल्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये 3 दिवसापूर्वी जी एक सोनोग्राफी करण्यात आली, त्यामध्ये फिटस इन फिटू अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे, ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तर त्या माध्यमातून ती एक महिला, एक 32 वर्षीय महिला होती। तिला अगोदरचे 2 मुलं आहेत, जे आता पुढं उपचार असतील ते उपचार आपल्याला त्या महिलेवर केल्या जातील। त्या बाळाच्या जीवाला काही धोका होऊ निश्चितच नाही, परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात। परंतु आता सद्यस्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सगळे पुढचा उपचार आणि उपाय यंत्रणा आपण सज्ज ठेवू आणि जे काही योग्य असेल त्या पद्धतीने त्यावर निर्णय घेतला जाईल। सिटी न्यूज बुलढाणा।